नमस्कार मंडळी. आज मस्त मुलायम आणि लुसलुशीत असे मेथीचे पराठे आपण बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपी आणि पोटभरीचा नाश्ता आहे. तसं असून मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी परफेक्ट पर्याय आहे. आणि जर कुणाला मेथी आवडत नसेल तर अशा प्रकारे पराठे बनवून दिलेत तर ते आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर करायचं काय आहे, बाजारातून मस्त ताजी मेथी विकत आणायची. तिला साफ करायचं. मेथीचे फक्त पाने पाने या प्रकारे तोडून घ्यायचे. आता हिला धुवून घ्यायचं आणि तिला कट करून घ्यायचं. तर या प्रकारे बारीक कापून घ्यायची. आता ही अशी बारीक कापून घेतलेली मेथी एका परातमध्ये घ्यायची. तर इथे मी बारीक कापून घेतलेली मेथी परातमध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर सुद्धा कापून घ्यायची आहे आणि थोडी जास्तीच कोथिंबीर कापून घ्यायची, म्हणजे मेथीच्या पराठ्यामध्ये आणखी छान स्वाद येतो. आता ही कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा त्याच परातमध्ये, म्हणजे ज्यामध्ये आपण मेथी काढून घेतली त्यामध्येच काढून घ्यायची. आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालून घ्यायचे आहे. तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची बारीक करून घेतलेली आहे, तर ती घालून घेत आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. तर 1 चम्मच मी यामध्ये तिखट घालून घेत आहे, 1 चम्मच धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे. तसेच यामध्ये 1 चमचाभर तीळ घालून घेत आहे आणि अर्धा चमचा ओवा घालून घेत. तर ओवा या प्रकारे हातावर घेऊन चोडून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचा. त्यामुळे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो पराठ्यामध्ये उतरतो. आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन घालून घेतलं आहे. आता यामध्ये पराठा मऊ होण्याकरिता 1 वाटी दही घालून घेत आहे. तर दही घातल्यामुळे पराठा मऊ तर होतो आणि त्याचबरोबर पराठा रुचकर सुद्धा लागतो, कारण दह्यामुळे पराठ्याला आंबटपणा येतो. आता हे सगळं हाताने एकत्र मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे सगळे मसाले आपण घातले आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजे. तर मला इथे थोडं पीठ कमी वाटलं, त्यामुळे मी इथे 1 कप पुन्हा गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे आपण पोळी बनवण्याकरिता गोळा बनवतो त्याचप्रमाणे याचा सुद्धा तसाच गोळा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे सॉफ्ट कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे. त्या गोळ्याला आपल्याला थोडं तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर तेल घालून घेत आहे आणि त्या गोळ्याला सगळीकडे लावून व्यवस्थित मळून घेत आहे. हे आपलं पराठ्याकरिता पीठ मळून झालेलं आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर सुरुवातीला हाताला तेल लावून घ्यायचं, त्यामुळे कणिक हाताला चिपकत नाही आणि त्यानंतर गोळा घेऊन आपण पोळीकरिता बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे. तर मी इथे सुरुवातीला 4-5च गोळे बनवून घेत आहे. त्यानंतर त्याचे पराठे लाटून घेणार आहे आणि त्यानंतर पराठे भाजता भाजता आपण पुन्हा गोळे बनवून त्याचे पराठे लाटून घेणार आहोत. गोळा घ्यायचा आणि त्याला पिठामध्ये पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा पोळीप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा. तर इथे पराठा आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचा आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला पराठा पातळ लाटून घ्यायचा आहे, त्यामुळे पराठा सॉफ्ट होतो. तर तुम्ही बघू शकता इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि तो पराठा किती पातळ लाटून घेतला आहे ते पण तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे जेवढे गोळे बनवून ठेवले आहे त्या सगळ्या गोळ्यांचे मी पराठे लाटून घेत आहे. तर इथे मी सगळे पराठे लाटून घेतलेले आहे. आता यांना आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झालेला आहे. आता त्यावर मी पराठा घालून घेत आहे. तर आधी आपल्याला सुरुवातीला तेल वगैरे काही लावून घ्यायचं नाही आहे. सुरुवातीला एक साईड तशीच भाजून घ्यायची आहे. तर माझा तवा थोडा जास्तच गरम झाला तर तो पराठा चिकटून गेला होता. तर मी त्याला सराट्याने सोडवून घेत आहे. त्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आणि त्याला जी साईड पलटवून घेतलेली आहे त्या साईडला तेल लावून घ्यायचं आणि दुसरी साईड झाल्यानंतर त्या साईडला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहे. तर इथे दोन्ही साईड अलटीपलटी करून पराठा मी भाजून घेतलेला आहे. तर हा पराठा मी काढून घेत आहे आणि त्यानंतर दुसरा पराठा भाजून घेणार आहे. तर त्याच प्रकारे दुसरा पराठासुद्धा मी तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि त्या पराठ्याला सुद्धा एक साईड भाजून झाल्यावरच तेल लावून घेणार आहे. तर तेल आधी आपल्याला तव्याला बिलकुल लावायचं नाही आहे आणि खूप तेलाचा वापर इथे करायचा नाही आहे. थोडंच तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईड अलटीपलटी करून मी दुसरा पराठासुद्धा इथे भाजून घेतलेला आहे.
तर त्याच प्रकारे सगळे पराठे मी इथे भाजून घेतलेले आहे आणि आपले पराठे इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि मुलायम असे पराठे झालेले आहेत. तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत, लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि जरी काही नसलं नुसतेच जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. मला तर नुसतेच आवडतात. तर इथे मी हे आज दह्यासोबत सर्व केले होते. तुम्ही कशासोबतही सर्व करा आणि खा. तर चला मग, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.